मुंबई बेंगलोर बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात मध्यरात्री भरधाव वेगात असलेला सिमेंट मिक्सर उलटल्यानं एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला। रामेश्वर मच्छिंद्र भोगले या 31 वर्षीय तरुणानं या अपघातात आपला जीव गमावला। या प्रकरणात सिमेंट मिक्सर चालकाविरोधात न्हरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पुण्यात जड वाहनांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे। बुधवारी सकाळी पुणे शहरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली। महापौर कार्यालय, काउन्सिल हॉल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल मिळाल्यानं प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तात्काळ अलर्ट मोडवर गेली। बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं संबंधित ठिकाणी सखोल तपासणी केली, मात्र सुदैवानं कोणतीही संशयास्पद किंवा बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली नाही। त्यामुळे हा ईमेल खोडसाळपणे पाठवण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला असून ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे। नीटसह विविध परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पुण्यात उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। त्यानंतर अमृतसर, लखनौ, जयपूर आणि बंगलोर येथेही आंदोलन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिपके यांनी दिला। महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक शोषण केल्याच्या प्रकरणात अशोक खरात या भोंदू बाबाला अटक करण्यात आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती। मात्र आता चाकणकर यांनी यावर सविस्तर भूमिका मांडली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशोक खरात यांच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमीन व्यवहाराशी किंवा इतर कोणत्याही कथित प्रकरणाशी त्यांचा संबंध नव्हता। कुठल्याही महिलेला आपण खरात यांच्याकडे नेलं नाही, तसेच कोणताही ठोस पुरावा नसताना गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत आरोप करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं। त्यामुळे यापुढे कायद्याच्या चौकटीत राहून लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। बहुप्रतीक्षित शिवाजीनगर ते हिंजवडी आयटी पार्क यांना जोडणाऱ्या पुणे मेट्रोच्या 3ऱ्या मार्गाच्या उद्घाटनाला पुन्हा एकदा विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मेट्रो सेवा 15 जुलैपर्यंत सुरू होईल अशी आशा व्यक्त केली आहे। हिंजवडी आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि रोजच्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांसाठी ही मेट्रो लाईन अत्यंत महत्त्वाची मानली जाते।